Karen. हाला कॅमेरामॅन उपलब्ध आहे कॅमेरामॅन उपलब्ध आहे कॅमेरामॅन बीडचं सगळं दिले ना आपले व्हॉलंटियर्स कोण झाले तिकडे राहिले या की त्यांना घेऊन जाऊ का राईट ह्या ट्रेमध्ये घालू
वाल्यांना कार्ड दिले, पार्टिसिपेशन सर्टिफिकेट इकडेच देऊन टाकले. म्हणजे ते हे पण होतं, डिस्पॅच होतात जे आहेत बाहेरचे. गुजरात व्हॅल्यू पण राहते ना कागदाची, म्हणून ते आपण पोस्ट करतो. थोडंसं खर्च होतं पण पोस्ट करून टाकतो आपण. म्हणजे त्यांच्यापर्यंत मिळतं पण फोटो कोण ठेवणार नाही. हे हार्ड कॉपी आली तर जपून तरी. त्याच्याविषयी तुम्ही थोडंसं मार्गदर्शन द्या स्टुडंट्सला, म्हणजे काय याच्या मागचं. कारण मागच्या विनर्सला एक्सपेक्टेशन होत्या. कसं होतं आता मी त्याच्यामध्ये मी काय केलं, डिस्क्रिप्शन लिहिलं, काही जणांनी चित्र काढलं, तेही बघितलं नाही, ते स्वतः आलेत ना, त्यांना पण कळलं. अनालिसिस ते केली की तुम्ही माहिती पण लिहा. असं आयडिया असतं ठीक आहे, म्हणजे रंगरंगोटी प्रेझेंटेशन त्याच्याशिवाय नुसतंच छान दिसायला नाही पाहिजे, माहिती पण मध्ये तो फोकस करून हे केलं. आता ह्याचं कलर कॉम्बिनेशन आणि सगळंच युनिक वाटलं, सगळं भाषण वगैरे त्यांनी लिहिलंय आणि ते खूपच उठून दिसते नक्षत्र वगैरे. आणि हा कन्सेप्ट आवडला की म्हणजे त्यांनी पूर्ण शरीरामध्ये ॲट अ ग्लान्स असं तो म्हणून मग ते मला बरं वाटलं. बाकी नाही जनरल सगळ्यांनी ते केलं. तर यावर्षी बऱ्यापैकी A4 मध्ये पाठवले. मागच्या वेळी फर्स्ट टाइम होता ना, सगळ्यांनी व्हॅरिएबल पेपर्स होते, मग ते खूप त्रास झाला. यावेळी आपण स्ट्रिक्टली म्हणले की तुम्ही A4 मध्ये पाठवा. ते दोन्ही आपल्याच कॉलेज, तिसरा सेकंड आणि थर्ड, पहिला निगडीचा आहे. तुम्ही हे म्हणजे फ्री हँड होता पोस्टरला. हो, काही कॉपी पेस्ट करणं, काही वस्तूंचा वापर करणं करू शकतो, काही करू शकतो. फक्त वाळू माती काही पण ते पण करू शकतो. फक्त मला काय वाटले की ह्या दोघांचं जर सेम आलं तर यांनी कुठंतरी कटितटिविलसं चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिन्दं निखिलगदवनं प्रौढदावाग्निलीनं प्रौढदावाग्निलीनं प्रौढदावाग्निलीनं. प्रसन्न आत्मा मन इंद्रिय याचे महत्त्व सांगितले आहे. अशाच प्रकारे प्रसन्न इंद्रिय वर्णन केलेली ज्ञानेंद्रिय त्या स्पर्धकांना आपण सर नंबर दिलेले आहेत. पहिला नंबर आम्ही कॉल करणार आहोत. तो जो नंबर असेल त्या नंबरचा पार्टिसिपंट या ठिकाणी येऊन अनाउन्स करेल.
त्यानुसार त्या पार्टिसिपेंटने येऊन इथे पुढच्या या ठिकाणी वक्तृत्व स्टँडिंग आहे त्याच्या पुढचं स्टँडिंग आपल्याला वक्तृत्व स्पर्धेचा निकाल आल्यानंतर कळेल. मी तात्पुरतं पहिल्या 2 स्पर्धेनंतरचं आपलं लेटेस्ट स्टँडिंग फक्त तुमच्या समोर सांगणार आहे. यामध्ये आपल्याला या स्पर्धेमध्ये कसा रिस्पॉन्स आला हे आपण बक्षीस समारंभामध्ये सांगणारच आहोत. तरी सध्याचं स्टँडिंग मी तुम्हाला सांगतो. आदित्य आयुर्वेद कॉलेज बीड हे 20 गुण मिळवून तालिकेमध्ये 2ऱ्या क्रमांकावर आहे. साई आयुर्वेद कॉलेज, कॉलेज ऑफ आयुर्वेद रिसर्च सेंटर निगडी आणि SR चुनावाले आयुर्वेद महाविद्यालय 30 रिवॉर्ड पॉइंट्सने या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. आता या इलोकेशन कॉम्पिटिशन मध्ये जे रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार आहेत त्यामध्ये प्रथम क्रमांकाला 50 रिवॉर्ड पॉइंट्स आहेत, द्वितीय क्रमांकाला 30 रिवॉर्ड पॉइंट्स आहेत आणि 3ऱ्या नंबरला 15 रिवॉर्ड पॉइंट्स आहेत. आताच्या निकालानंतर या टॅलीमध्ये ते पॉइंट्स ऍड केले जातील आणि ज्या महाविद्यालयाचे स्पर्धक विजयी होतील त्यांचे गुण यामध्ये मिसळले जातील आणि ज्या महाविद्यालयाला सर्वात जास्त रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील त्या महाविद्यालयाला हा दुसरा साई करंडक प्रदान केला जाईल. तर आपण लवकरात लवकर ही स्पर्धा चालू करूया. पहिल्या नंबरसाठी मला वाटतं आपण जजेस कडूनच पहिल्या विद्यार्थ्याला कॉल करूया. The first and lucky participant is number 10. नाही की तुम्ही वरती गेल्यानंतर तुम्हाला डेस्कवरून सूचना मिळेल नाव यू कॅन स्टार्ट. मग तुम्ही स्टार्ट करा. तुमचा स्टॉप वॉच टाइम चालू होईल. 5व्या मिनिटाला पहिली बेल दिली जाईल. गतवैभवते प्राप्त करून अग्रेसर होऊ जगती अभिमानाने सांगू आम्ही आमच्या आयुर्वेदाची भरती, आम्ही आमच्या आयुर्वेदाची भरती. नमस्कार मंचावरील उपस्थित असलेले माझे मान्यवर आणि श्रोते हो. मी पार्टिसिपेंट नंबर 10 आज तुमच्या समोर सौंदर्यवर्धन आयुर्वेद संघे या विषयावर माहिती सांगणार आहे. असे म्हणतात ना, ब्युटी इज नॉट अबाउट हॅव्हिंग अ प्रिटी फेस, इट्स अबाउट हॅव्हिंग अ प्रिटी माइंड, हर्ट अँड साऊंड. पण हे खरे आहे का? आजकालच्या लोकांना अभ्यंतर सौंदर्यापेक्षा बाह्य सौंदर्य हे अधिक महत्त्वाचे वाटते. त्यामुळे ते आधुनिक औषधांच्या पाठीमागे लागून वेगवेगळ्या अशा साईड इफेक्टला बळी पडत आहे. पण अशा साईड इफेक्टला बळी न पडता काय सौंदर्यवर्धन करणे शक्य आहे का? हो, नक्कीच शक्य आहे. अशा प्रकारे सौंदर्यवर्धन करण्याचे सामर्थ्य फक्त एका शास्त्रात आहे, ते म्हणजे आपले आयुर्वेद शास्त्र. आयुर्वेदाने धर्मार्थ काम मोक्षाणाम आरोग्य मूलमुत्तमम चरकसूत्रस्थानी ते वर्णन करताना चतुर्वेद पुरुषार्थाच्या प्राप्तीसाठी उत्तम आरोग्यावर भर दिला आहे. तसेच स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम हे प्रयोजन मानले आहे. अशाच प्रकारे आचार्य सुश्रुतांनी देखील स्वस्थ पुरुषाचे वर्णन करताना समदोषः समाग्निश्च समधातू मलक्रियाः प्रसन्न आत्म इंद्रिय मनाः स्वस्थ इत्यादी धीयते. अशा प्रकारे वर्णन करत प्रसन्न आत्मा, मन, इंद्रिय यांचे महत्त्व सांगितले आहे. अशाच प्रकारे प्रसन्न इंद्रिय वर्णन केलेली ज्ञानेंद्रिय व सर्व शरीर व्याप्त असणारी त्वचा देखील महत्त्वाची आहे. आचार्य चर्काचार्यानुसार बाळाच्या त्वचेची उत्पत्ती 3ऱ्या महिन्यामध्ये होते. त्यामुळे मातेचा जसा आहार विहार असेल त्याचा परिणाम गर्भावस्थेमध्ये बाळावर दिसून येतो. म्हणून गर्भसंस्कार करतेवेळी मातेच्या आहार विहाराची विशेष काळजी घेतली जाते. या घेतल्या जाणाऱ्या काळजीमुळे बाळाच्या त्वचेवर उत्तम परिणाम होते. त्यामुळे बाळाची त्वचा निरोगी व स्वस्थ निर्माण होते. 3 पिलर्स ऑफ लाईफ म्हणजेच त्रयोपस्तंभ आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य हे शरीरस्थ दोषांच्या संतुलनासाठी तसेच बिघडवण्यासाठी कारणीभूत असतात. यांचे पालन जर योग्य झाले तर बाळाची त्वचा स्वस्थ अशी निर्माण होईल. अशा प्रकारे असे म्हणतात ना, लवकर उठे त्याला दीर्घायु लाभे. जो मनुष्य लवकर झोपून सकाळी ब्राह्मणेपुरता उठतो त्याला उत्तम आरोग्य लागते. म्हणून आपण लवकर झोपावे. तसेच आपली निद्रा योग्य होणे सुद्धा आवश्यक आहे. जर आपली निद्रा योग्य झाली नाही तर आपल्या चेहऱ्यावर फोडे येतात, डोळ्याखाली डार्क सर्कल येतात. म्हणून निद्रा सुद्धा योग्य होणे आवश्यक आहे. आहार हा आपला षड्रसात्मक पथ्यापथ्य पाळून केल्यास आपली त्वचा चमकदार, जशी रससार त्वकसार व्यक्तीची असते तशी निर्माण होते. अशा प्रकारे आहार आणि निद्राचे महत्त्व
आपल्या त्वचेवर असे असते. तसेच अष्टांग हृदय सूत्रस्थान दुसरा दिनचर्या या अध्यायामध्ये सांगितलेली प्रत्येक चर्या आपल्या स्वास्थ्यासाठी तसेच त्वचेसाठी महत्त्वाची आहे. विशेष करून अभ्यंग, उद्वर्तन आणि व्यायाम हे त्वचेसाठी आपल्याला खूप महत्त्वाचे आहे. अष्टांग हृदय सूत्रस्थान दुसरा अध्याय 8वा श्लोक. अभ्यंगमाचरे नित्यम सजरा श्रमवातः दृष्टी प्रसाद पुष्ट्यायु स्वप्न सुत्वक दार्ढ्यकृत. अभ्यंग केल्यामुळे आपली त्वचा मृदू सुकुमार होते तसेच त्वचेची कांती सुधारते. त्यामुळे अभ्यंग आचरे नित्यम असे म्हणलेले आहे. विशेषतः सौंदर्य प्रसाधनामध्ये अभ्यंगाची उपयुक्तता वादातीत आहे. अष्टांग हृदय सूत्रस्थान दुसरा अध्याय 15वा श्लोक. उद्वर्तनम कपहरम मेधसह प्रविलायनम स्थिरीकरणम अंगानाम त्वक प्रसादकरम परम. उद्वर्तनामुळे आपली त्वचा मऊ तेजस्वी निर्माण होते. तसेच चंदन पावडरचा उपयोगही उद्वर्तनामध्ये केला जातो. व्यायाम आणि योगासनामुळे आपले शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य सुदृढ बनते. तसेच स्वस्थ वृत्तामध्ये अष्टांग योग हा विषय आहे. त्या विषयामध्ये षटकर्म सांगितलेले आहे शरीर शुद्धीसाठी. त्या षटकर्मापैकी एक कर्म कपालभाती हे प्राणायाम आहे. कपालभाती या प्राणायाम या शब्दामध्ये सौंदर्याचे अर्थ दडलेले आहे. कपाल म्हणजे माथा आणि भाती म्हणजे दीप्ती. कपालभाती केल्यामुळे आपले चेहऱ्यावर प्रसन्नता निर्माण होते व आपली चेहरा चमकतो. अशा प्रकारे दिनचर्यामध्ये सांगितलेले उद्वर्तन, व्यायाम आणि अभ्यंगाचे विशेष महत्त्व आहे. तसेच वर्णाय हितकरम वर्णम. जे वर्णाला हितकर आहे त्यांना वर्ण असे म्हणतात. वर्णाची जेव्हा आपण चिकित्सा करतो तेव्हा व्यक्तीची प्रकृती व दोषांची प्रकोपता बघून वर्णाचे लेप द्यावे. वर्ण हे कषाय मधुर तिक्त रसात्मक असावे. कषाय रसात्मक द्रव्य हे क्लेदाचे शोषण व रक्ताचे शोधन करतात. मधुर रसात्मक द्रव्य हे रस, रक्त, मांस, ओज यांची वृद्धी करतात. याचा संदर्भ आपल्याला अष्टांग हृदय सूत्रस्थान 10वा रसभेदी या अध्यायामध्ये मिळतो. तसेच शारांतर संहितामध्ये वर्णकर लेपाचे संदर्भ आलेले आहेत. तसेच अष्टांग हृदय सूत्रचा 4था रोगोत्पादने या अध्यायामध्ये वेगाचे धारण केल्यावर त्वचेवर कसे परिणाम होतो याचाही उल्लेख आहे. छंदी वेगाचे धारण केल्यास विसर्प, कोट, कुष्ठाक्षी, कंडू, पांडवा, मयाज्वरा, सकाश, श्वास, उल्हास अशा प्रकारे छंदी वेगाचे धारण केल्यावर त्वचेचे रोग निर्माण होतात. शारीरिक नव्हे तर मानसिक ताणतणावामुळे निर्माण होणाऱ्या रोगांवर मात करण्यासाठी सकारात्मक विचारसरणी व सकारात्मक विषयावर लक्ष केंद्रित करावे. तसेच त्वचा ही आपल्या अभ्यंतर शरीराचे कवच कुंडल आहे. या त्वचा ही आपल्या आतील शरीरस्थ अवयवांची बाह्य वातावरणापासून संरक्षण करते. आपणही या त्वचेचे आयुर्वेदिक पद्धतीने संरक्षण करूयात. चला तर मग म्हणूयात कशाला हवी स्टिरॉइड स्किन केअर. कशाला हवी स्टिरॉइड स्किन केअर. चला तरी करूया आयुर्वेदासाठी आयुर्वेदिक सौंदर्यवर्धन, आयुर्वेदिक सौंदर्यवर्धन, आयुर्वेदिक सौंदर्यवर्धन. धन्यवाद. मधल्या सर्वांना विनंती आहे की आपले फोन सायलेंट मोडवर करा किंवा बंद करा. कंटेस्टंट नंबर 9. To one and all present here, respected teachers, honorable judges, chief guest of the program, and all my dear friends, Namo Namah. This is participant number 9, standing before you to ventilate my ideas on the topic Roots of Drug Administration in Modern Science versus Ayurveda. Oh wait, roots of drug administration. Yes, my dear friends, I can sense what people might be thinking. Usually, when we hear the word drug word, it is always sensed as a negative sense because it is misused as an addictive or abused substance. But what if these drugs play a major role in life-saving noble purpose? As the famous book of medical pharmacology by K.D. Tripathi sir highlights that steroids are life-saving. Steroids are life-saving if given in high doses. Steroids are life-saving if given in high doses, but critically over large doses can cause a Cushing syndrome. But critically over large doses can cause Cushing syndrome. My dear friends, word drug originated from the French word drugging, which means a dry herb. WHO in 1966 defined drug as a substance which is used or intended to be used to exploit for the benefit of the recipient. And the route of administration is the path by which drug is intaken into the body. But the question arises here, how these drugs are taken? By which form these drugs are taken? My dear friends, drugs are taken in the form of solid, liquid, gases, semi-solid, etc. and etc.
According to Dosha Adhisthana, diversity of Ayurveda explains the root of drug administration in the form of throats. For example, Mukha Marga, Nasa Marga, Karna Marga, Akshi Marga, Tvaka Marga, Yoni Marga, Mutra Marga, and Uda Marga, etc. and etc. In the same way, modern science also explains the root of drug administration in the form of extent of the absorption and site of desired action. As everyone knows, it consists of two types. Mainly, first one, the local route, and the second one, the systemic route. Local routes are used only and only for the localized lesion, like using of ointments, arterial tissues, or deeper tissues. Systemic system. Systemic system again consists of two types. Main motto of systemic system is passing of drugs directly into the bloodstreams. Systemic routes consist of two types, mainly internal routes and the para-internal routes. Internal routes can be oral, rectal, or sublingual, but the para-internal routes again consist of two types. Mainly, first one, the injectable form of drugs and the non-injectable form of drugs. Non-injectable form of drugs can be oral, rectal, etc. etc. It can be nasal or inhalation, but the injectable form of drugs can be sublingual, cutaneous, intramuscular, intradermal, etc. and etc. Everything is okay with this. But do you guys think these routes of drug administration may help in healing or in treatment? Yes, guys. These routes of drug administration help in treatment and healing. It was already proven by Ayurveda, and the evidence is Charak Samhita itself. Ashayat amashayi sthanam rogan nasta shirogatam udata pakvashaya sthanascha antayishu dattam auchadam sharira avayavastheshu visarpa pilakadishu esadesham pradehadi shamanam syat visheshta. This shloka of Charakacharya from Charaka Samhita Chikitsa Sthana Adhyay 30 and shloka number 292 state that if the doshas are present in the stomach region, then the root of drug administration should be the oral cavity. If the doshas are present in the head region, then the root of drug administration is the nasal route. If the doshas are present in the colon, then drug quickly acts if given per the rectum. In the same way, external application of pradeha can cure the diseases like visarpa and pidaka. Even for these routes of drug administration, the root itself is the Ayurveda. My dear friends, the recent survey of Ayush says that India is the second largest country in production of Ayurvedic medicine. And the number of patients treated in the Ayurvedic system were from 2.3 crores to 4.5 crores, my dear friends. From 2.3 crores to 4.5 crores. It's even not joke. It's only and only because of Ayurveda. System. According to CDSC, the recent survey in December 2023 stated that India has banned more than 14 drugs like FDCS drugs, like nialamide, amlodipine, phenylacetin, etc. and etc. But my question arises here: why these drugs were banned? Why these drugs were banned? The only and only reason is these drugs were banned because of overdoses and side effects. My dear friends, then why won't people rely on pure Ayurveda? Sadly, it's very sad to hear that people just want instant pain relief. They don't even believe. People just want only instant pain relief. They don't even think about the long-lasting side effects. Last but not the least, I agree. The rules of drug administration in modern science versus Ayurveda differs in their methods, approaches, and outcomes. The same way, every coin has two sides. The same way, both the systems have their own merits and gaps. Here comes our contribution as an integrative approach. Can produce more effective, holistic, and effective way of healing. My dear friends, as a responsible citizen of mankind, Vasudhaiva Kutumbakam, it's our duty to protect our family in whatever way possible. In fact, we are very fortunate to have this. Diversity. Sarve Jana Sukhino Bhavantu, Sarve Jana Sukhino Bhavantu. Thank you. The next contestant is number 2. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. पुन्हा एकदा एक सूचना आहे, कंटेस्टंटनी 2 मिनिटे श्वास घ्या. तुम्हाला सांगतील स्टार्ट झाले म्हणून. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना माझा प्रथमतः नमस्कार. मी पार्टिसिपेट क्रमांक 2 आज तुमच्या समोर चरक सूत्रस्थानातील अध्यायाच्या क्रमांचं महत्त्व हा विषय स्पष्ट करण्यासाठी उभा आहे. तर
मित्रांनो, चरकाचार्यांनी सांगितलेलं आहे की 30 अध्याय आहेत आपल्या सूत्रस्थानामध्ये. त्याच्या क्रमांचं महत्त्व कसं स्पष्ट होतं बघा. त्यामध्ये चरकाचार्यांनी चतुष्क सांगितलेले आहेत. चतुष्क म्हणजे काय? 4 चॅप्टरच्या फोडी केलेल्या आहेत. म्हणजे कसं, अगोदर 7 चतुष्क सांगून शेवटला त्यांनी संग्रहद्वय सांगितलेले आहेत. त्यांना वाटलं नसतं का की ते जे संग्रहद्वयमध्ये 2 चॅप्टर आहेत त्याला पण 4 मध्ये डिवाइड करावं. परंतु चरकाचार्यांनी त्याचं स्ट्रक्चर मेंटेन करण्यासाठी ते शेवटचे 2 चॅप्टर जे आहेत ते ॲज गुड ॲज 4 चॅप्टर्स आहेत. त्यामुळे त्यांनी ते 2 चॅप्टर्स तिथे तसं ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे त्याचं चरक संहितेचं जे हे आहे डिस्क्रिप्शन जे आहे किंवा त्याचं जे मॅनेजमेंट जे आहे ते मेंटेन होतं त्या ठिकाणी. पहिल्यांदा चतुष्कामध्ये औषध चतुष्क सांगितलेलं आहे. औषध चतुष्कामध्ये 4 अध्याय सांगितलेले आहेत. सुरुवात दीर्घमजीवितेम अध्यायापासून होती बघा. नंतर रोग चतुष्क पुढे सांगितलेलं आहे. चरकाचार्य आपल्याला असा प्रश्न पडला असेल की पहिल्यांदा तर रोग सांगून नंतर औषध द्यायला पाहिजे होतं, पण त्यांनी का बरं अगोदर औषध चतुष्क सांगितलं. आता आपण जर कोरोनाचं एक्झाम्पल घेतलं कोविडच्या काळाचं, तर त्यामध्ये पण बघा अगोदरच्या काळामध्ये 1000-1500 वर्षापूर्वी आचार्यांना माहित होतं की संभाषा परिषद घ्यावी लागते. एखादी जर पॅन्डेमिक आपल्या देशावरती येत असेल तर त्यावेळेस म्हणजे काय, तद्भूताया रोगांना, तद्व्याधीभूताया रोगांना म्हणजे रोगांना नष्ट करण्यासाठी संभाषा परिषद त्यावेळेला सुद्धा ऋषीमुनींनी घेतली होती. आणि त्याच्यावरून मग आज सुद्धा WHO वेगवेगळ्या मिटिंग्स होतात किंवा PNCच्या मिटिंग्स होतात. काही पॅन्डेमिक आली तर आहे त्या डिस्पेन्सरीला यूज करून आपल्याला डिसीज ट्रीट करायचे. मग त्यांनी विचार नाही केला ना की आता सध्या आपल्याला डिसीज करायचा, हा बाबा कोरोना काय आहे, आणि अगोदर स्टडी करून मग ड्रग्स द्यायचे किंवा आहे त्या कंडिशनमध्ये जे वापर करतात डिस्पेन्सरी ते यूज करून आपण त्या ठिकाणी ट्रीट केलेलं आहे बघा. म्हणजे इथं ह्याच ठिकाणी अध्यायाच्या क्रमांचं महत्त्व स्पष्ट होते की नंतर जो रोग चतुष्क सांगितलाय, इव्हन वॅक्सिनचे जे आलेत कोरोनाचे नंतर ते नंतरच आलेत ना. अगोदर पहिल्यांदा आपण ट्रीट केले गेलेले आहे. कोरोनाचे जे पेशंट होते त्यांना अगोदर ट्रीट केलेलं आहे त्या सिम्पटम्समध्ये. म्हणजे सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट अगोदर पण फॉलो केली जायची आणि जी की आता पण केली जाते. म्हणजे किती आपलं आयुर्वेद ग्रेट आहे हे इथं स्पष्ट होत आहे आणि याचं महत्त्व पण इथं स्पष्ट होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे तर झालं औषध चतुष्क पहिलं, जे 4 अध्याय सांगितलेले आहेत. त्यामध्ये दीर्घमजीवितेम आला, मग त्याच्यानंतर आपला अपामार्कसच्या दंडोली अध्याय आला, मग आरावधी अध्याय आला, त्याच्यानंतर मग पुढचा षडविरेचन षटाश्रिती अध्याय आला. असं म्हणतात की आयुर्वेदमध्ये PG करणं सोपं आहे पण GP करणं फार अवघड आहे. GP जर करायची म्हणली, एक मी असं ऐकलं होतं की एक CP शुक्ला सर म्हणून एक प्रोफेसर होते जे की जामनगरच्या कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत. तर ते असं सांगायचे की तुम्हाला जरी काही येत नसलं तर तुमचे जे 50 महाकषाय जे सांगितलेले आहेत त्या 50 महाकषायाचं फक्त तुम्ही चूर्ण, कुटी, वटी इझिली जे तुम्हाला काही करता येईल किंवा तुमच्याकडे जे पंचविध कषाय कल्पना आहेत, वेदर इट मे बी सरस, कल्क, क्वाथ जे काय असेल ते तुमच्याकडे रेडी फॉर्म मध्ये तुम्ही ठेवा. मग तुमची GP खूप सुंदर चालेल आयुर्वेदाची, असं ते म्हणतात. त्यामुळं असं आहे. हे झालं औषध चतुष्क. नंतर पुढे येतं स्वस्थ चतुष्क. का बरं स्वस्थ चतुष्क नंतर ठेवले? कारण की स्वस्थ चतुष्कामध्ये आपल्याला सांगितलं सदवृत्त कसा पाहिजे. कोरोनाचं परत एकदा एक्झाम्पल घेऊ. न असवृत्त मुखम सुया, आपण तेच फॉलो केले. मास्किंग प्रोसिजर पहिले पण सांगितली गेली होती, म्हणजे तेव्हाही होतं आताही आहे. आता तेच फॉलो करतो आपण की झाकल्याशिवाय, तोंड झाकल्याशिवाय शिंकायचं नाही किंवा बोलायचं नाही. इन्फेक्शन झालं असेल हे तेव्हा पण होतं, माहित होतं. हे झालं सदवृत्त झालं, कायिक, वाचिक, मानसिक सगळ्याच गोष्टी आहेत. त्याच्यानंतर पुढचं जे आहे पुढचं कल्पना चतुष्क आहे. तर आता जे स्वस्थ चतुष्क होतं, स्वस्थ चतुष्क अगोदर जे स्वस्थ चतुष्कमध्ये आपल्याला चरकाचार्य OPDचं मॅनेजमेंट शिकवतात की OPDचं मॅनेजमेंट कसं करायचं. त्याच्यानंतर जे येतं ते पुढचं कल्पना चतुष्क. OPD लेवलचं मॅनेजमेंट झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची प्रोसिजर ते IPD मॅनेजमेंट. आता IPD करायची कशासाठी? पेशंटला ऍडमिट कशाला करतो आपण? करतो फक्त प्रोसिजरसाठी. प्रोसिजर म्हणजे कुठल्या? आपल्या पंचकर्माच्या प्रोसिजर. मग IPDचं मॅनेजमेंट चरकाचार्य आपल्याला शिकवतात कुठं? निर्देश चतुष्कमध्ये. निर्देश चतुष्कमध्ये तुमचं खुट्टांग चतुष्पाद सांगितलेलं आहे, महाचतुष्पाद सांगितलेलं आहे. खुट्टांग चतुष्पादमध्ये 4 पिलर्स आहेत. विषक्तर्व्यानुपस्थित रोगी पाद चतुष्टयम. त्यातला एकही जर मिसिंग आलं तर आपण चिकित्सा करू शकत नाही. तर त्यामुळे नर्सिंग स्टाफ यांचा पण खूप महत्त्वाचा रोल आहे. रोगी तेवढाच महत्त्वाचा आहे, वैद्य स्वतः तेवढा महत्त्वाचा आहे. म्हणजे हॉस्पिटल मॅनेजमेंट चरकाचार्य कसं करायचं, IPD मॅनेजमेंट कसं करायचं निर्देश चतुष्कमध्ये सांगतात. त्याचं महत्त्व आपल्याला तिथे स्पष्ट होतं. हेच मॉडर्नला पण रिलेटेड आहे. म्हणजे डोळे झाकून ते सुद्धा फॉलो करायला लागलेत ना आपल्या प्रोसिजर्स. फक्त त्यांना माहित नाही की असं सांगितलं गेलं होतं 1000-1500 वर्षापूर्वी आपल्या ऋषीमध्ये. त्याच्यानंतर परत हे झालं कल्पना चतुष्क. त्याच्यामध्ये आले आपली निर्देश चतुष्क झालं. नंतर येतं कल्पना चतुष्क. त्यामध्ये स्नेह अध्याय येतो, स्वेद अध्याय येतो. म्हणजे पंचकर्माच्या ज्या प्रोसिजर्स आहेत, पूर्वकर्म आहेत, स्नेहन, स्वेदन वगैरे अशा गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर मग हे झालं कल्पना चतुष्क. त्याच्यानंतर नेक्स्ट येतं पुढचं
रोग चतुष्कमध्ये सर्व रोग सांगितलेले आहेत. कुठलेही मॉडर्न पॅथॉलॉजीचं जर पुस्तक बघितलं, अगदी हार्समोहन जरी बघितलं तरी अगोदर प्रोग्नॉस्टिक अप्रोच सांगितलेला आहे डिसीजचा. आपल्या सुताराचार्यांनी अगोदर निदान सांगितलेलं आहे. निदान सांगूनच परत बाकीच्या गोष्टी सांगितल्या आहेत की काय करायचं, कसं ट्रीट करायचं. तर हे सुद्धा आहे. मॉडर्न पॅथॉलॉजीचे सर्व पुस्तक प्रोग्नॉस्टिक अप्रोच अगोदर सांगतात. ते सुद्धा आपले चरकाचार्य प्रोग्नॉस्टिक अप्रोच अगोदर सांगतात. त्याच्यानंतर संग्रहद्वय झालं. आता संग्रहद्वयमध्ये बघा जो दश प्राणायतन अध्याय आहे, तर दश प्राणायतन अध्यायामध्ये सुद्धा हृदयाचं वर्णन आहे. आणि पाठीमागच्या चतुष्कामध्ये जर बघायला गेलं तर जो आपला हा कुठला ते कियंत शीर्षे आहे त्याच्यामध्ये पण हृदयरोगाचं वर्णन आहे. मग चरकाचार्यांना वाटलं नसतं का की बाबा परत का बरेचं वर्णन करायचं? तर परत का करायचंय? कारण की ओपीडी झालं, आयपीडी झालं, सगळ्यात महत्वाचं थर्ड प्रोसिजर असते ICU, क्रिटिकल केअर युनिट, म्हणजे हृदयाची चिकित्सा. सर्वात महत्वाचं कार्डिओलॉजी असेल, पल्मोनरी असेल, हे सगळ्या गोष्टी आहेत ते दश प्राणायतन. दॅट्स ऑल. जय आयुर्वेद. थँक्यू. पार्टिसिपेंट नंबर 17. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या सर्व बंधू भगिनींना माझा नमस्कार. आय एम पार्टिसिपेंट नंबर 17. ब्रह्मा स्मृत्वा युषो वेदं प्रजापतिं अजिग्रहत् स अश्विनोतो सहस्राक्षं सो त्रिपुत्रादिकान् मुनिं ते अग्निवेशादिकांस्ते तू पृथक तंत्राणी ते निरे. अशा प्रकारे आपल्याला लाभलेला आयुर्वेद चरकांच्या विचारांनी, सुश्रुतांच्या तंत्रांनी आणि वाग्भटांच्या सोप्या शैलीने नटलेला हा आयुर्वेद आणि त्याचे सौंदर्यवर्धनात काय महत्व आहे, म्हणजे सौंदर्यवर्धन आयुर्वेदासंगे या विषयावर मी आपणास बोलणार आहे. सुंदर दिसायला कुणाला आवडत नाही? सर्वांनाच आवडते. पण सुंदरता म्हणजे काय, सौंदर्य म्हणजे काय? असं म्हणतात, ब्युटी लाईज इन द आईज ऑफ द ऑब्झर्वर, म्हणजे पाहणाऱ्याच्या दृष्टीमध्येच सुंदरता असली पाहिजे. पांडुरंगाबद्दल असं म्हटलं जातं की विठू माझा सावळा, रूप पाहता लोचनी, सुख माझं झाले हो साजनी, किंवा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आणि लावण्य सुंदर मस्तकी वाडा, पण ते लावण्य बघण्यासाठी ती दृष्टी असावी लागते ना. कोकिळाचा हा स्वर जो आहे तो त्याचा स्वर जरी आहे तरी ते रूप त्याला समजले जात नाही. आणि सौंदर्यवर्धनामध्ये आयुर्वेदाचा काय महत्व आहे हे आपल्याला आता मी सांगणार आहे. तर आयुर्वेदामध्ये सौंदर्यवर्धनाचा खूप मोठा खजिना लपलेला आहे. समदोषा समग्निष्ठ समधातू मलक्रिय प्रसन्न आत्मेंद्रिय मना स्वस्थ इत्याविधीयते. सुश्रुत सूत्रस्थान 15व्या अध्यायातील 48वा हा श्लोक आहे. त्यामध्ये वात पित्त कफ हे तीनही दोष, सत्व रज तम, मानसिक दोष, अग्नी मल आणि सप्तधातू हे ज्याचे समअवस्थेत असतील आणि त्याचबरोबर आत्मा इंद्रिय मन हे ज्याचे प्रसन्न असतील, म्हणजे तो व्यक्ती स्वस्थ आहे. आणि अशा स्वस्थ व्यक्तीची प्रसन्नता त्याच्या चेहऱ्यावर झळकत असते. त्याचबरोबर आपल्याला दिनचर्या सांगितलेली आहे. दिनचर्यामध्ये अभ्यंगम आचरे नित्यम, म्हणजे अभ्यंग आपण जर नियमित केलं तर आपली त्वचा कशी होते आपल्याला माहिती आहे. वयानुसार आपली त्वचा वृद्ध होत जाते, त्यावर सुरकुत्या येतात. परंतु नित्य अभ्यंगामुळे त्वचा मृदू, सुकुमार आणि प्रसन्न दिसते. शिरोश्रवण पादेशु, म्हणजे मस्तक, कान आणि पायांना तर विशेषतः नियमित अभ्यंग सांगितलं आहे. आणि जर सौंदर्याचा विषय आहे तर नयनांना विसरून कसं चालेल, तर नेत्रांसाठी सुद्धा अंजन सांगितलं आहे. त्यामुळे दृष्टी प्रसन्न होते. यापुढे दिनचर्येमध्ये व्यायाम आणि प्राणायाम सांगितलं आहे. व्यायामामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊन शरीर सुदृढ बनते. प्राणायामामुळे आपल्या त्वचेवर कांती येते. उद्वर्तनामुळे आपले शरीर स्वच्छ होते, त्वचा निर्मळ होते. पुढे आहाराचं देखील आयुर्वेदामध्ये विशेष महत्त्व सांगितलं आहे. ज्या प्रकारचा आपण आहार घेतो त्या प्रकारचा आपला चेहरा वर्ण अवलंबून असतो. म्हणजे जर आपण योग्य प्रकारे सात्विक आहार घेतला तर त्याचेच प्रतिबिंब आपल्या चेहऱ्यावर दिसून येते. शरीर पोषण होऊन ओज वृद्धी होते आणि ते आपल्या चेहऱ्यावर झळकते. आपली त्वचा कांतिवान होते. याचबरोबर धातुसारतेचे देखील महत्त्व आहे. तर रससारतेमध्ये
उत्तम रससारता असलेल्या व्यक्तींमध्ये रसधातूचं प्रीणन करण्याचं काम असतं. तर उत्तम रससारता असल्यास प्रीणन काम चांगलं होतं आणि दिवसभराच्या कामानंतर देखील त्वचा अगदी ताजी टवटवीत दिसते. सुश्रुतांनी अवभासिनी हा त्वचेचा सर्वात वरचा स्तर सांगितला आहे, जो की रंगछटा प्रदर्शित करतो. चरकांनी सूत्रस्थानात 32 अशा विविध रोगांवरती नाश करणारे चूर्ण आणि लेपनाचा विशेष उपदेश केला आहे. आयुर्वेदामध्ये स्वेदन देखील सांगितलेले आहे. स्वेदनामुळे स्वेदरंध्रे मोकळी होतात आणि त्वचेवर कांती येते, त्वचा तेजस्वी होते. पंचकर्माचे देखील एक विशेष महत्त्व आहे. पंचकर्मातील वमन हे त्वचा रोगामधील चिकित्सेसाठी उपयुक्त आहे. बरोबर, वाग्भटांनी स्नेहनाचे देखील महत्त्व सांगितले आहे. तर स्नेहन जो रोज नियमित स्नेहनाचे सेवन करतो त्याची त्वचा, त्याचे इंद्रिय सुदृढ होतात. नस्य शिरा नासा हे शिरेचे द्वार आहे. तर शिरप्रदेशी असलेले जे पण व्याधी किंवा शिरप्रदेशी असलेले खालित्य, पालित्य, व्यंग हे सर्व नस्य कर्माद्वारे आपण याची चिकित्सा करून सौंदर्य प्रसाधन करू शकतो. पित्तदृष्टी आणि रक्तदृष्टीमध्ये विरेचन केले जाते. आणि एवढं सर्व आयुर्वेदाचं महत्त्व सांगून मी तुम्हाला एवढं म्हणेल की आयुर्वेद की पहचान है ऐसी, आयुर्वेद की पहचान है ऐसी, गुण से भरे गुणवान जैसी, गुण से भरे गुणवान जैसी. हेच बोलून मी सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. नंबर 8. नमस्कार. माय पार्टिसिपेंट नंबर इज 8. व्यासपीठावर उपस्थित सर्व गुरुवर्यांना माझा सादर प्रणाम. मी आज तुमच्या समोर दी रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आयुर्वेदा वर्सेस मॉडर्न सायन्स हा विषय सादर करणार आहे. दी रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन यालाच औषधी सेवन मार्ग असे म्हटतात. याची व्याख्या अशी आहे की ज्या मार्गाद्वारे औषधी द्रव्य आपल्या शारीरिक देहाशी संपर्क साधतात त्या मार्गांना औषधी सेवन मार्ग असे म्हटले जाते. ते पुढील प्रमाणे. पहिला आहे मुखमार्ग. आधुनिक शास्त्रानुसार याला ओरल रूट असे म्हटले जाते. यामध्ये आधुनिक शास्त्रानुसार आपण सिरप, टॅबलेट्स आदी घेतो आणि आयुर्वेदानुसार आपण गंडूश, कवल आदी कर्म करतो आणि तांबूल, चूर्ण, वटी आदी घेतो. पुढचा मार्ग आहे नासा मार्ग. वाग्भटाचार्य असं म्हणतात, नासा ही शीर्षोद्वारम, म्हणजे शिरप्रती साचलेला मल हा नासाद्वारे बाहेर काढला जातो. यामध्ये आपण सामान्यतः आडू तेल आणि षडबिंदू तेल वापरतो, परंतु काही विशिष्ट परिस्थितीत जसे की अपस्मासारख्या कंडिशन मध्ये आपण विडंगाच्या चूर्णाचा नस्य देतो आणि गर्भनिरोधक म्हणून गुंजाबी चूर्ण वापरतो. आधुनिक शास्त्रानुसार आपण इनहेलेटरी मेडिसिन्स घेतो. आणि पुढचा मार्ग आहे कर्णमार्ग. आधुनिक शास्त्रानुसार याला ऑप्टिक रूट असे म्हटले जाते. यामध्ये आधुनिक शास्त्रानुसार आपण एअर ड्रॉप्स वगैरे घेतो आणि आयुर्वेदानुसार आपण कर्णपुरण, कर्णधावन, कर्णदुपन आदी करतो. वाग्भटाचार्य दिनचर्या अध्यामध्ये असे सांगतात की शिरश्रवण पादेषु तम विशेषेण शिले. वाग्भटाचार्य श्रवण या शब्दाद्वारे कर्णपुरण वर्णन करतात. आणि पुढचा आहे अक्षी मार्ग. आधुनिक शास्त्रानुसार याला ऑक्युलर रूट असे म्हटले जाते. आधुनिक शास्त्रानुसार यामध्ये आपण आय ड्रॉप्स घेतो आणि आयुर्वेदानुसार अंजन, नेत्रतर्पण आदी करतो. वाग्भटाचार्य दिनचर्यामध्ये वर्णन करतात, सौवीरम अंजनम नित्यम हितम अक्ष्णोसतो भजे. या ठिकाणी वाग्भटाचार्य सौवीर अंजन हे नित्य करायला सांगितलेलं आहे, जे की डोळ्यांसाठी हितकर आहे. पुढचा मार्ग आहे त्वक मार्ग. आधुनिक शास्त्रानुसार याला आपण क्युटेन्यूस रूट असे म्हटले जाते. आधुनिक शास्त्रानुसार आपण येथे ऑइंटमेंट, क्रीम वगैरे घेतो आणि आयुर्वेदानुसार आपण स्नेहन, स्वेदन, उत्सर्जन, उद्वर्तन आणि लेपन मध्ये विशेषतः दशांग लेपन, विषग्न लेपन आणि वर्णकर लेपन आदी घेतो. याचा संदर्भ शारंगर संहितेत आढळतो. आणि सर्वात महत्वाचा आहे अभ्यंग, जे की वाग्भटाचार्य दिनचर्या अध्यामध्ये वर्णन करतात. अभ्यंगमाचरे नित्यम सहजराश्रमवातः
दृष्टी प्रसाद पुष्ट्यायु स्वप्न सुत्वकत्वदाढ्य मृत. अभ्यंग हे नित्य केल्याने जरा श्रम वात म्हणजे वार्धक्य श्रम आणि वात यांना दूर करतो. तसेच दृष्टी प्रसादन करतो. आणि स्वप्नसुत्वकत्व म्हणजे जे जसे की आधुनिक शास्त्रातील डिसीजेस आहेत जसे की इन्सोम्निया यामध्ये अभ्यंग हे चांगल्या रीतीने काम करतो. पुढचा मार्ग आहे मूत्रमार्ग. आधुनिक शास्त्रानुसार याला आपण युरेथ्रल रूट असे म्हटले जाते. यामध्ये आपण उत्तरबस्ती देतो. उत्तरबस्ती म्हणजे काय, जे काय औषधी द्रव्य आपण बस्ती या यंत्राद्वारे मूत्रमार्गातून सोडतो. जे की आधुनिक शास्त्रातील व्याधी जसे की सेमन मेंट्रल डिसऑर्डर असो, वजायनल डिसऑर्डर असो किंवा ब्लॅडर स्टोन म्हणजेच मूत्रकृच्छ असो यामध्ये चांगल्या रीतीने काम करतो. पुढचा आहे योनी मार्ग. आधुनिक शास्त्रानुसार याला आपण वजायनल रूट असे म्हटले जाते. यामध्ये आपण योनी पूरण, योनी धावन, योनी धूपन, योनी पिचू आणि उत्तरबस्ती देतो. या ठिकाणी उत्तरबस्ती हे पीसीओडी आणि पीसीओएस मध्ये चांगल्या रीतीने काम करतो. कारण चरकाचार्य वर्णन करतात की बस्ती हे वातासाठी श्रेष्ठ आहे आणि पीसीओडी आणि पीसीओएस मध्ये जे गाठे बनतात ते एका वाताच्या संप्राप्तीमुळेच बनतात. आणि पुढचा मार्ग आहे गुदमार्ग. आधुनिक शास्त्रानुसार याला रेक्टल रूट असे म्हणतात आणि आधुनिक शास्त्रानुसार आपण येथे सपोजिटरी मेडिसिन्स घेतो आणि आयुर्वेदानुसार आपण गुद पिचू, अनुवासन बस्ती आणि आस्थापन बस्ती देतो. या ठिकाणी बस्ती आपण जे काही बस्ती देतो आपण ते या मार्गाद्वारे दिल्याने वाताचा प्रमुख स्थान असल्याने पक्वाशय त्या ठिकाणच्या वाताला आणि पूर्ण शारीरिक देहातील विकृत वाताला समावस्थेत आणतो. मला असे वाटते की आयुर्वेद हे आधुनिक शास्त्रापेक्षा श्रेष्ठ आहे. याचे कारण असे की जसे बघायला गेले की औषधी सेवन मार्ग आयुर्वेद आणि आधुनिक शास्त्रानुसार जवळपास समान आहेत, परंतु आधुनिक शास्त्राने इंजेक्टेबलचे अधिक वर्णन केलेले आहे आणि जे काही औषधी द्रव्य आपण यामध्ये घेतो त्यामध्ये दुष्परिणाम बघता गेला तर आधुनिक शास्त्रामध्ये जास्त आढळून येतो. आणि पुढचा असा आहे की पॉइंट जे काही मुखमार्ग सांगितलेला आयुर्वेदामध्ये आणि मॉडर्ननुसार त्याला आपण ओरल रूट म्हणतो. आधुनिक शास्त्राने ओरल रूट मध्ये फर्स्ट पास इफेक्ट वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये आपण जे काही मेडिसिन्स घेतो ते फर्स्ट लिव्हरमध्ये जाऊन काम करायला चालू करतो, परंतु आयुर्वेदानुसार आपण जे काही चूर्ण वाटी घेतो ते मुखाद्वारेच काम करायला चालू करतो. आणि पुढचा पॉईंट असा आहे की आयुर्वेद हा एक असा शास्त्र आहे की जे की व्यक्तीसाठी कोणती गोष्ट हितकर आहे, अहितकर आहे, सुखकर आहे, दुःखकर आहे हे वर्णन करतात. ते पण आयुर्वेदाच्या व्याख्येतून वर्णन करतात. हिताहितम सुखम दुःखम आयुतस्य हिताहितम मानंच तच्च यत्रोक्तम आयुर्वेद स उच्यते. यामुळे मला आयुर्वेद हा आधुनिक शास्त्रापेक्षा श्रेष्ठ आहे असे मला वाटते. धन्यवाद. 15 नंबर. All of you. I am participant number 15 and my topic is Roots of Drug Administration, Ayurveda versus Modern Science. Roots of Drug Administration is one from 7 rights of self-medication, that is, right drug, right dose, right time, right route, right patient, right documentation and right result. So what is root of drug administration? A drug will produces its action only when it enters in the body's tissue or cells. So the entrance through which drug enters in the body is nothing but root of drug administration. Both in Ayurveda and modern science, various roots are mentioned. Like in Ayurveda, according to dosha adhishtan, there are 9 slokas through which drug is administered, and these are mukha, nasa, netra, karna, buddha marga, yoni marga, mutra marga, and tvacha. And through these slokas, various karmas like vaman, virechan, basti, nasya, shilo virechan, abhyanga, ashtotar are done. And while in modern science, the roots are mainly divided into local root and systemic root. The systemic root have 2 types, enteral and para-enteral roots. The para-enteral root again divided into injectable and non-injectable roots. The injectable roots contain intravenous, intramuscular, intradermal and subcutaneous roots. So these are the classification of roots. Now come to our topic. To compare the roots of drug administration in Ayurveda versus modern, we have to focus on the points like tradition, efficacy and safety. In Ayurveda, whenever we selecting the root, we mainly focus on balancing the bodily dosha and enhancing the body's natural healing mechanism.
While in modern science, whenever we selecting route, we mainly focus on symptom management and targeted therapy. So this is the main difference. Now, in Ayurveda, Ayurvedic routes of drug administration, there are some features which makes it unique as compared to modern science, and these are its holistic approach. That means in Ayurveda, the individual is considered as a whole person by taking account into their body constitution, that is prakruti of that person, and state of imbalance, that means vikruti of that person, and by considering these two things, the appropriate route is selected. Next one is a personalized treatment. As said in Ayurveda, dosha dhatu mala moolam hi shariram. The body is made up from dosha dhatu and malam, and the constitution of dosha in every person is different. So whether two person having same disease, we prefer different routes according to the imbalanced dosha in that body. Next one is emphasis on prevention. That means in Ayurveda, to avoid further complication of any disease, that means upadravaga of any vyadi, a well precaution is taken, and this precaution mainly includes the Sansarjan and Patyapalan. So next one is integration with therapies. Ayurveda integrates with various therapies like yoga, meditation and dietary modification. So these are the various advantages of Ayurvedic routes of drug administration. On other hand, modern science have also offers lot of advantages in routes of drug administration. First one is the advanced drug delivery system like liposomes, nanoparticles, transdermal patches. Next, second one is the clinical trial and evidence-based system. Next one is the emergency medicine and critical care. In critical condition, modern medicine provides rapid and life-saving intervention. For example, intravenous injection, endotracheal infusion. So, other advantages of modern routes also includes use of implantable devices, synthetic drug development, gene therapy, use of non-injectable injections like jet-free system. So these are the various advantages of Ayurvedic routes of drug administration and modern routes of drug administration. There are also some disadvantages or drawbacks of both the systems. Like in Ayurveda, there is a need of development in standardization, quality control, need of development in increasing the efficacy of drug and targeted therapy of drug. Also need of development in global acceptance. So these are the drawbacks of Ayurvedic routes of drug administration. In modern routes also need development to reduce the side effect of drug, also to reduce the chemical use, and also one drawback, modern routes are cost very highly. So to overcome these drawbacks, we have only one option, that is integration. If we all know the modern routes of drug administration are more advanced as compared to Ayurveda, but Ayurvedic principles have no challenge because these principles are based on the observational data of thousands of years and with rich empirical evidence. So integrating Ayurvedic principles with modern drug delivery system can enhance the efficacy, reduces the side effect, increases the bioavailability, and also enhances its bioavailability. So final conclusion is both the systems have their strength and limitations, but what works best can vary from person to person. Thank you. 14. नंबर 14. मी पार्टिसिपेंट नंबर 14. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, आदरणीय प्रमुख अतिथीगण, आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, माझा इलोकेशनचा टॉपिक आहे सौंदर्यवर्धन आयुर्वेदा संगीत. आयुर्वेद ही एक होलिस्टिक अप्रोच ठेवणारी एक चिकित्सा पद्धती आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या सौंदर्याबरोबरच व्यक्तीच्या स्वास्थ्याचा मुळापर्यंत विचार केला जातो. आयुर्वेदाचा मोटोच हा आहे की सर्व भवन्तु सुखिनः सर्व सन्तु निरामया, सर्व भवन्तु सुखिनः सर्व सन्तु निरामया, सर्व सन्तु निरामया, म्हणजे सबका सुख सबका स्वास्थ्य. आजच्या धावत्या युगात सर्वांचे लक्ष हे सौंदर्यवर्धनाकडे वेधलेले आहे आणि सौंदर्यवर्धन म्हटलं की आपल्याही डोळ्यासमोर एक छबी तयारच झाली असेल, ती म्हणजे ग्लोईंग ऑफ फेस. पण सौंदर्यवर्धन हे एवढ्यापर्यंतच मर्यादित नाही. सौंदर्य हे 3
भागात विभागले गेले आहे. बाह्य सौंदर्य, आभ्यंतर सौंदर्य आणि आंतरिक सौंदर्य. बाह्य सौंदर्यामध्ये केस, त्वचा, कान, नाक, डोळे, ओठ आणि दंत आणि नखाचा समावेश आहे. त्याचबरोबर आभ्यंतर सौंदर्यामध्ये शरीरातील आतील अवयवांचा समावेश आहे. तर त्याचबरोबर आंतरिक सौंदर्यामध्ये मनाचा समावेश आहे. केसाच्या सौंदर्यासाठी आयुर्वेदाने भृंगराज तेल, ब्राह्मी तेल, नीम तेल आणि आवळा तेल याचा सुद्धा उपयोग करण्यास सांगितला आहे. ज्यामुळे केसातील कोंडा हा कमी होऊन केसाचे आरोग्याला वाढते. त्याचबरोबर त्वचेचे सौंदर्य. आजच्या त्वचेच्या सौंदर्याकडे बघताना आज स्क्रब थेरपी ही सर्वत्र प्रचलित झालेली दिसते. स्क्रब थेरपी ही दुसरी काही गोष्ट नसून ती आयुर्वेदानुसार उद्वर्तन आणि उद्घर्षण एक चिकित्सा आहे. यामध्ये त्रिफळा चूर्ण आदींचे घर्षण हे त्वचेवर केले जाते, ज्यामुळे त्वचा ही कांतिमान तर होते, त्याचबरोबर त्वचेवरील श्रोतमुख विशोधन होते आणि श्रोतमुख विशोधन झाल्यामुळे त्वचेवरील संपूर्ण मळ हा नष्ट केला जातो आणि त्वचेचे ब्लड सर्क्युलेशन सुद्धा इम्प्रूव्ह होते. ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह झाल्यामुळे त्वचेचे पोषण योग्य प्रकारे होऊन त्वचा ही कांतिमान आणि सुकुमार दिसायला लागते. त्याचबरोबर डोळ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी सोविरंजनाचा उपयोग आयुर्वेदाने सांगितला आहे. सोविरंजनाच्या उपयोगामुळे डोळे हे पाणीदार तर होतातच, त्याचबरोबर डोळे हे तेजस्वी दिसायला लागतात. त्याचबरोबर अलंकारयुक्त सौंदर्य. अलंकारयुक्त सौंदर्य म्हणजे आपण अलंकारयुक्त सौंदर्यासाठी कान आणि नाक टोचतो. ही अलंकारयुक्त सौंदर्याच्या अलंकारयुक्त सौंदर्याप्रमाणे त्याचबरोबर ही स्थाने म्हणजेच मर्मस्थाने. या ठिकाणी डोस घेतल्यामुळे मर्मस्थानं सुद्धा स्टिम्युलेट होतात आणि अलंकारयुक्त सौंदर्याबरोबरच आयुष्यवृद्धी सुद्धा होते. त्याचबरोबर आजच्या धावत्या युगात ओठांचे सौंदर्य वाढवण्यासाठी लिपस्टिकचा उपयोग सुद्धा फार मोठ्या प्रमाणात केला जात आहे. पण आयुर्वेदाने यावर सर्वोत्तम उपाय म्हणून घृत लेपाचा उपयोग सांगितला आहे, ज्यामुळे ओठ हे सॉफ्ट आणि शायनिंग तर होतातच, त्याचबरोबर ओष्ठ फुटण सुद्धा टाळले जाऊ शकते. त्याचबरोबर दंताचे सौंदर्य सांगताना आयुर्वेद खदीर, करंजा आणि अर्क आदी द्रव्यांनी दंत धावण करायला सांगितले आहे, ज्यामुळे हिरडे हे मजबूत तर होतातच, त्याचबरोबर दंत हे प्रसन्न दिसायला लागतात. त्याचबरोबर नखाचे सौंदर्य सांगताना आयुर्वेद नीम घृताचा उपयोग सांगितला आहे, ज्यामुळे नखातील बाह्य फंगसच्या ग्रोथला पूर्णतः नष्ट करून नखे हे प्रसन्न दिसायला लागतात. त्याचबरोबर आभ्यंतर सौंदर्य म्हटलं की याचे एक बाह्य सौंदर्याच्या रासाचे एक मूळ कारण म्हणजे स्थूलपणा. आजच्या काळात स्थूलपणा हे सुद्धा एक बाह्य सौंदर्याचे आभ्यंतर सौंदर्याचे एक मूळ कारण मानले जात आहे, ज्यामुळे आभ्यंतर सौंदर्याच्या मूळ कारण म्हणजे स्थूलपणा हे एक आभ्यंतर सौंदर्याच्या रासाचे एक मूळ कारण आहे. यावर चिकित्सा सांगताना उद्वर्तन आणि उद्घर्षण ही चिकित्सा आयुर्वेदाने सांगितली आहे. यामध्ये सुंठी चूर्ण, त्रिफळा चूर्ण आदींचा समावेश आयुर्वेदाने करावयास सांगितला आहे, ज्यामुळे स्थूल व्यक्तीची जाडी ही कमी होऊन स्थूल व्यक्ती सुद्धा सौंदर्यवान दिसायला लागतो. त्याचबरोबर आंतरिक सौंदर्य म्हणजे मनाचे सौंदर्य. सुंदर दिसणारी व्यक्ती, सुंदर मनाने असणारी व्यक्ती ही सुंदर दिसते, त्याचबरोबर सुंदर मनाने नसणारी व्यक्ती ही सुंदर दिसू शकत नाही, कारण मनाचे रिफ्लेक्शनचा प्रभाव हा सौंदर्यावर तसेच पूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर सुद्धा होत असतो. अशा प्रकारे मानसिक सौंदर्यासाठी आयुर्वेदाने ध्यानधारणा, समाधी आणि प्राणायामाचा उपयोग
सांगितलं आहे अशा प्रकारे आपण सर्वजण भौतिक सौंदर्याबरोबरच मानसिक आणि कर्तृत्वाने सुद्धा सौंदर्यवान होणार आहात अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. नंबर 13 Namaste, 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 namo namah. Salutations to the goddess of intelligence who resides in every living form. Participant number 13, and my topic is Saundaryavardhan Ayurveda Sangha. So what's beauty? How beautiful does the Shah Rukh Khan look? Or how's Ritik's body? Or what figure does the Sunny have? Yeah, that's also beauty, but kind of. How well the Ayurveda has described the beauty. It says Rupam Gunam Vayastyaga iti Shubhanga Karanam. Rupam, it defines your external features, considering it from tip of the head to tip of the toe. Gunam defines your empathy, your compassion, your mental capability, your personality, your communicating skills, etc. Vayastyaga, it's the feeling of liveliness. It's the measure of passionate youth still burning inside you. Vayastyaga isn't about how old you look, but about how younger you feel within, no matter what's your age. As to get a Saundaryavardhan Ayurveda Sangha, Ayurveda takes a clear stand by saying that the beauty of an individual is being carved at the time of Shukra and Shorit Sayog. Taking the references from the Rashna Shari, the Matrush Bhav, Pitrush Bhav, Satvash Bhav, Satmash Bhav, Rasash Bhav, Atmash Bhav, all these things are being considered under Garbhadharana Sanskar. Ayurveda is so personalized medicine that it can be altered at a very micro level. It can prescribe different treatments for different individuals having the same disease. As Ayurveda thinks at very micro level, thinking with respect to that individual's Vaya, Rutu, Desh, Kama, Bala, Satva, Satma, etc. As Ayurveda thinks at micro level, it also thinks at macro level, giving the 27 Nakshatra Chikitsas and 12 Rashi Chikitsas for enhancing the Saundarya by changing our Ahar and Vihar. For example, a person who is born in the Vrishabh Rashi should consume the food at room temperature and avoid the sugar. Person who is born in the Rohini Nakshatra should consume a lot of dairy products which must be fresh. Daily, in our day-to-day life, knowingly or unknowingly, we get exposed to a lot of chemicals which can spoil our internal beauty as well as external beauty. The same concept is mentioned in Agat Tantra under Dusha Visha and Gara Visha. Some specific Agat yogas like Bidwadi Agat, Murwadi Churna, Dusha Visha Agat are one of the best preventive and curative measures being used in cosmetology. As we can see that Agat Tantra is not only a branch of Ayurveda which deals with acute and chronic diseases but also adds the benefits of being used in the cosmetology. As to increase the sar of a particular dhatu, its srotas should be strengthened. For example, Mahasubha srotas, its Mulsthana, Snayu and Tvacha. If we work on Snayu by doing yoga or Vyayam and Tvacha by changing our Ahar and Vihar, we can enhance the Saundarya. As the perfect pair of 7 dhatu increases the Oj, and Oj basically reflects on our facial beauty and skin complexion. As mentioned by the Acharya Patanjali in Padartha Vigyan and also in Swasthya Ruddha, the Shatakarmas, Dauti Pasti, Neti Navli, Tratak and Kapalbhati. These are the 6 yogic body cleansing techniques mentioned in the text of Hatha Yoga. The practice of Shatakarma enhances the beauty also and makes our bones stronger and more viable. Another reference goes to the 4th Adhyay of Sutrasthani Chara Sahita, the Mahakashaya. The Shatakgana Varga being used to enhance the beauty like Jivaniya, Bhruvaniya, Lekaniya, Deepaniya, Sandharaniya, etc. Ashtanga Ayurveda, one of the branch of Ashtanga Ayurveda, Rasayan. Rasayan has a huge impact in enhancing the Saundarya. As there are a lot of herbs and medicinal plants which are being used to enhance the beauty. For example, Kesha is a group of herbs and animal products used to treat some conditions like Khalitya, Palitya, Idrolukta, using some medicinal herbs such as Bhukaraj, Tila, Indravaruni, Shikakai, Gunja, etc. Varni is a group of herbs containing Raktachandan, Lodra, Manjishta, and Kumkum, which has complexion promoting action. And there are some herbs which are also said for Vayasthapan. Amlaki, Vividaki, Haritaki, Guduchi, Pipidi, Vidaka, etc. As you know that the Shodhan Chikitsa thoroughly purifies the body, and as an alternate option, Shaman Chikitsa is also there. It also has 2 types, internal and external. In Ayurveda it is said that Khadira is taken as best as oral medicine and Arabod is used for best application in all the skin vikaras. The herbs that are described in the Ayurveda can eliminate the toxins from the body. Some herbs treat the skin diseases such as psoriasis, pruritus, scabies,
rashes, etc. are being used to treat the proper application of Iladi Churna. As there are more rise of Yonivapat Vyadis, for example hirsutism, which can also be treated by Dahan Karma. Even if we follow the Upakramas mentioned in the second and third adhyaya of Dinacharya and Rutucharya in Ashtakrodaya by Acharya Vagbhat, we can overcome these problems and enhance our Saundarya. As there are a lot of Shudra Vyadis such as Vyanga, Nacha, these are also treated by Vidya Karma, Shar Karma and Agni Karma. As to treat the pores on the face, the Prachan Karma is being advised. Even the beauty of Vani is being mentioned in our Ayurveda. The Kanthi Aushadhi is used to beautify the Vani. As the person who is grasped with the Staulya, the Medhara Chikitsa and Apatrapa Chikitsa is being advised. Last but not the least, my favorite one, the Panchabaudik Chikitsa. It can also be used to enhance the Saundarya. Let's take example. If my hand gets dry, then there is accumulation of Vata over there. The Vata is nothing but Vayu. As we give antagonist treatment to Vayu, that is hydrotherapy or Somatological Chikitsa, we can overcome these problems and enhance this Saundarya. These were some references. Thank you. म्हणून मी या ब्रेकच्या पूर्वी काही गोष्टी माझ्या विद्यार्थ्यांना आणि आमच्या सगळ्या कंटेस्टंटला बोलू इच्छितो. दरवर्षी मी सांगतो, परीक्षकांची परवानगी घेऊन मी पुन्हा एकदा सर्वांना सांगू इच्छितो की हा जो वक्तृत्व स्पर्धा आहे किंवा कुठलीही स्पर्धा आहे, यामध्ये विषयाचं आकलन होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही सर्वांनी खूप छान केलं. सर्वांसाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. या ठिकाणी येऊन बोलणं हा सुद्धा एक खूप मोठा आपल्या भाषेत पराक्रमच असतो. ही मुलं तयारी करून आली, बोललीत, पण या मुलांचं मी एक पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना, ऐकणाऱ्यांना पण सांगतो की कदाचित तुम्ही पुढच्या वर्षी या ठिकाणी पार्टिसिपेंट म्हणून याल आणि यावं अशी माझी इच्छा आहे. आपण ऐकण्यापेक्षा थोडंसं ट्राय करा, पुढे या. सर्वात महत्त्वाचं विद्यार्थ्यांना मला सांगायचं की तुम्ही विषयाचं आकलन करा. तुम्ही कोणालाही न विचारता आपली तयारी करून आपण परीक्षेत लिहितोय अशी तयारी करून न येता चर्चा करा. हा विषय काय आहे, तुम्ही विषयाबद्दल सर्व माहिती सांगितली, पण हे पाठ केलेलं होतं. तुम्हाला विषय आकलन करायचं आहे ना, तुम्ही चरक सूत्रस्थानामध्ये कुठल्या अध्यायामध्ये कुठे काय सांगितलंय किंवा 4 चतुष्क आणि 2 अध्याय सांगितले हे इथं बसलेल्या सगळ्यांना माहिती आहे. फक्त तो क्रम का आहे या विषयावर तुम्ही बोलणं अपेक्षित आहे. तसंच सौंदर्यवर्धन आयुर्वेदामध्ये याचं तुम्ही ऍप्लिकेशन कसं कराल, याचं थोडक्यात तुम्हाला आत्ताच्या आयुष्यामध्ये काय उपयोग आहे हे शॉर्टमध्ये सांगणं आणि एकदम स्पेसिफिकली सांगणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा विषय आपला होता ज्याच्यामध्ये आपल्याला खरंच खूप अपेक्षा आहेत की रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन. तुम्ही रूट्स काय आहेत आपण पेपर लिहितो तसं आम्हाला सांगायची गरजच नाहीये. आमची अपेक्षा अशी आहे की तुम्ही कंपॅरिझन करा किंवा एक डिबेट सांगा किंवा एक विषय सांगा आणि कुठला आहे अजून वाढवता कसं येईल. जर असं कन्क्लुजन असेल की आयुर्वेदानुसार ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनचे जे रूट्स आहेत ते खूप अवघड आहेत, पण असं नाही ना, अशक्य आहेत. अवघड आहेत पण अशक्य नाही आहे, तर याविषयी विद्यार्थ्यांनी बोललं पाहिजे ही आमची अपेक्षा आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, कुठल्याही कॉम्पिटिशनमध्ये रूल्स असतात. मला वाटतं आज कोणीही 5 मिनिटाच्या आत संपवू शकलेलं नाहीये. मला विद्यार्थ्यांना हेच सांगायचं की तुम्हाला वेळ 5+1 दिली आहे, तर तुम्ही 5 मिनिटं बोललंच पाहिजे असं नाहीये. आम्ही लहान मुलांच्या पण स्पर्धा घेतो, 1000 विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा घेतो. कॉम्पिटिशनमध्ये 100-200 विद्यार्थी येतात. 3 मिनिटांमध्ये प्रभावीपणे बोलून स्पर्धा जिंकणारे विद्यार्थी पण माझ्याकडे होते. तर माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही 5 मिनिटापर्यंत जाऊ नका. तुमची पहिली बेल व्हायच्या आत संपणं हे आम्हाला अपेक्षित आहे. बरेच विद्यार्थी 6 मिनिटाच्या पण पुढे गेले, तो निर्णय परीक्षकांचा आहे. तर मला पुन्हा एकदा हेच सांगायचं की तुम्ही ज्या स्पर्धेची तयारी कराल पूर्ण विषयानिशी तयारी करा. 10 माणसांना पुन्हा एकदा विचारा, तुमच्या शिक्षकांना विचारा, मित्रांना विचारा, सिनियर्सला विचारा, बाहेरच्या शिक्षकांना विचारा. आपल्या या स्पर्धेचा मोटो किंवा त्याचं हेच आहे की तुम्ही सगळे विषय आकलन करून त्याविषयी 10 लोकांकडून मत घेऊन या स्पर्धेमध्ये उतरलं पाहिजे, कुठल्याही स्पर्धेमध्ये. तर मला यानंतर आपण एक अर्ध्या तासाची विश्रांती घेणार आहोत. त्यामध्ये लंच ब्रेक नंतर लगेचच बक्षीस समारंभ होईल. आपल्याला परीक्षकांना आणि सर्वांना या ठिकाणी सर्वांची आपण भोजनाची व्यवस्था आणि पालक जे बाहेरचे विद्यार्थी आले त्यांची भोजनाची व्यवस्था केलेली आहे. तर ब्रेक नंतर मी सर्व मान्यवरांना आणि सर्व पार्टिसिपेंट्स आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी अर्ध्या तासामध्ये 30 मिनिटांनंतर बरोबर 2ला बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी आपण चालू करणार आहोत. धन्यवाद. शोभा येते अंगणाने, शाळेला शोभा येते विद्यार्थ्याने. कार्यक्रमाला
सर्वांचे आजच्या कार्यक्रमासाठी मनापासून हार्दिक स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती डॉक्टर मीरा सूर्यवंशी मॅम, अध्यक्षा साई चॅरिटेबल ट्रस्ट. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर शांतराव गायकवाड, प्राचार्य कॉलेज सोलापूर. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व डॉक्टर अमोल बेल्लाळ सर, प्राध्यापक आणि विभाग प्रमुख, स्वस्थवृत्त आणि योग विभाग, SGR आयुर्वेद मेडिकल कॉलेज सोलापूर. डॉक्टर संगीता देशमुख मॅम, प्रमुख आयोजन समिती साई करंडक. डॉक्टर प्रीतम इंगळे, सचिव आयोजन समिती साई करंडक. या सर्वांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर स्थानपन्न व्हावे. सर्वांनी धन्वंतरी स्थापनेसाठी हात जोडायचे.